माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. जर एखाद्या उमेदवाराने आपली शैक्षणिक माहिती आणि गुन्हेगारी माहिती लपवली आणि निवडणूक लढवली आणि तो त्या निवडणुकीत जिंकला, तर पराभूत उमेदवार इलेक्शन पिटिशन दाखल करून त्या निवडून आलेल्या उमेदवारास अपात्र ठरवू शकतो का आणि ती निवडणूक रद्द करून घेऊ शकतो का, याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया. महत्त्वाचे म्हणजे असे इलेक्शन पिटिशन कोणत्या कायद्याखाली दाखल करता येते हे सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट 1961 चे कलम 27 नुसार अशा निवडणुकीस आवाहन देता येते. आता हे इलेक्शन पिटिशन नक्की कोणत्या कोर्टात दाखल करायचे हेही जाणून घेणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारचे इलेक्शन पिटिशन हे जिल्हा न्यायालय किंवा कायद्याने नमूद केलेल्या निवडणूक न्यायाधीश यांच्याकडे अशा प्रकारचे इलेक्शन पिटिशन दाखल करावे लागते. अशा प्रकारचे इलेक्शन पिटिशन दाखल करताना कायद्यात मुदतीची बाधा येते का? तर होय, यासाठी मुदतीचा कायदा लागू होतो. निवडणूक निकाल लागल्यापासून 10 दिवसाच्या आत अशा प्रकारचे पिटिशन दाखल करावे लागते. जर तुम्हाला ती निवडणूक रद्दच करून घ्यायची असेल तर मुदतीचा कायदा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून 10 दिवसात दाखल करायचा असतो आणि जर का उमेदवारच अपात्र आहे असे ठरवून मागायचे असतील तर 15 दिवसाच्या आत असे पिटिशन दाखल करावे लागते. अशा प्रकारचे इलेक्शन पिटिशन दाखल करण्यासाठी कोणती कारणं आवश्यक असतात? तर नंबर 1, जर उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिली असेल तर. नंबर 2, उमेदवार अपात्र असतानासुद्धा त्याने निवडणूक लढवली असेल तर. नंबर 3, भ्रष्ट आचरण. नंबर 4, मतमोजणी आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली असेल तर. या प्रमुख 4 कारणांखाली आपण इलेक्शन पिटिशन दाखल करू शकतो. अशा प्रकारच्या इलेक्शन पिटिशनमध्ये मेहरबान कोर्ट काय आदेश देऊ शकतात? तर यामध्ये नंबर 1, निवडणूक अवैध घोषित करणे. नंबर 2, दुसऱ्या उमेदवारास विजयी घोषित करणे. नंबर 3, निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देणे. अशा प्रकारे आजच्या भागात आपण इलेक्शन पिटिशन कोणत्या कायद्याखाली दाखल करता येतात, त्याला लिमिटेशन कायदा लागू होतो का आणि त्यासाठी प्रमुख कारणे कोणती आणि त्यासाठी इलेक्शन बाबत मेहरबान कोर्ट कोणते आदेश देऊ शकतात याबाबतची माहिती जाणून घेतली. आता या संबंधित 2 महत्त्वाचे केस लॉ जाणून. पहिली केस लॉ आहे जावेद वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत अपात्र उमेदवारासाठी प्रमुख एक अट आहे, ती म्हणजे 2 पेक्षा जास्त मुलं. जर 2 पेक्षा जास्त मुलं असलेला एखादा उमेदवार जो अपात्र आहे तो निवडणूक लढवत असेल तर ती निवडणूकच पुढे रद्द केली जाऊ शकते. दुसरी केस लॉ म्हणजेच कृष्ण कुमार सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार. यामध्ये जर उमेदवाराने नामनिर्देशित अर्जामध्ये खोटी माहिती दिली असेल किंवा माहिती लपवली असेल तर त्या निवडणुकीस रद्द करता येऊ शकते. इलेक्शन पिटिशन दाखल करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी मात्र अवश्य लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकतर योग्य त्या कोर्टातच इलेक्शन पिटिशन दाखल केली पाहिजे. ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात इलेक्शन पिटिशन आपलं येतच नसेल त्या कोर्टात ते इलेक्शन पिटिशन सहसा दाखल करण्याचा काहीच उपयोग होत नाही. ते इलेक्शन पिटिशन फेटाळलं जाऊ शकतं. तसंच लिमिटेशनचा कायदा, मुदतीतच आपण इलेक्शन पिटिशन दाखल केलं पाहिजे. मुदतीच्या बाहेर जर ते असेल तर 100% आपलं इलेक्शन पिटिशन फेटाळलं जाऊ शकतं. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.